कडे कोणेही लागी उरना आता हांव पसंत करचे इतला हांव उठू हे केले देवाल सेव वेके केलना उठूची जीवन चेल्याल कितेर हे केले घर चलोच कितेर हांव हे केले तांगे लग्नाक तांगेले मुखावेल भविष्य जीवनाकच मागे जीवन हांव हे केले आणि लास्ट केलना हांव तेन कसने देवा सेव केलना हे सेव केलना ते केलना आता कर काम म्हळ्यार हात पाय भेटेना आता कसने करचे जायना तर कोण एकल्याना बरे रीतीर सांगले एक चल्लो समुद्र तीरेक वता समुद्र तीरेक गेलतना होड्डोड अले येतासा होड्डोड अले येता आसतना ताण कसन केले थंय राबलो तो तागेले येत रावले ना थंयचेच एक लोकल व्यक्ती एकलो पंडित तागेले येत रावता समुद्रांत वता त्याची जी मतायो त्याची जी अले मध्येची स्नान करून गेलो वापस येता वेगळं हॉचल थंय राखून असा समुद्राचे अले पळेत असा कडे त्या पंडितान विचारले कसन करचे कायला रे त्यांना तो चल सांगता स्नान करचे कायला स्नान करताना अंकिता येऊन गेलो पळेत बसला समुद्रात हे अल केन कमी जगता ते हांव पळेत असा अल कमी केन जगता तेन्ना वचून गेन स्नान करून गेन हांव येव्या म्हणून लेखला म्हणून सांगता तेन्ना तो मनुष्य सांगता हांव जन्मा येऊन 60 वर्ष जाले आणि कशी अल कमी जाले हांव जन्मा पळेल ना तू अल कमी जगता म्हणून पळले जन्मान तू समुद्रात स्नान करचे जायना अर्थात आमगेल वैके छचीची आम्ही न्यावान दिता आवडतच हे जल नंतर करताले त्या जल नंतर करताले अशी जल नंतर जाताले स्वाम्यान सांग नंतर करता आम्ही स्वाम्यान आईल नंतर करता आम्ही तागेले हे जल नंतर करतात अशी न्यावान दिता गेल्या त्या चल्यान कशी समुद्राचे अले कमी जल नंतर हांव स्नान करता म्हळ्यार जन्मभर ताणे समुद्रात स्नान करचे जायना तशीची आमगेल जीवनांत कष्टाचे अले येता उरता एक जल कुडे एक हे जलकुडा अनेक येता अनेक जलकुडा अनेक येता त्या उठूच कमी जल नंतर हांव एक बरे कर्म चाल करता म्हळ्यार करचे जायना कशी समुद्र अले मध्येची तुम्ही स्नान करता तशी कष्टामध्येची तुम्ही तुमगेल पुण्य कर्म करून गेलो तुमगेल जीवन यथार्थ तुम्ही करूसून घेऊ का त्या कमी जल नंतर करता म्हळ्यार जावचे ना तशी जी तुमके एक संदर्भ मिळे आमकाही गोत असा गावांत हे कष्ट असा ना अनेक कष्ट असा बाकीचे विषयाने होता किंतु स्वाम्याला येतना हे एक आम्ही आमगेल कष्ट कितलेही असल्यार वैकेच आमगेल धन्य कितलेही असल्यार उठू सोड गेलो आमगेल हे महाविष्णू या स्वामी उपस्थितीत कर काम मिळेल तुमगेल एक विचार असे निमित्तानं हे कार्यक्रम करचे झाले जर तुमगेल आतना केले आणि मुखार केन्ना तरी पळोवय आणि केन्ना तरी आपोवय आणि केन्ना पहिले तुमगेले एक आशिल्ले 10 वर्ष तुले ना किंतु त्यांनी तुमकां जाल ना किंतु आत वैकेची आत नाका आत स्वाम्याले उपस्थितीत आणि हे नाका त्या नाका कडेर करे म्हळ्यार कडेर आणि दिवस येना किंतु आईल तनाची तुमके करचे अवकाश मिळे आत मुखारी हाजे किंता आणि चढ कसं करचे तसं एक हुम्मस हे एक कार्यक्रमांत तुमका करचे एक अवकाश मिळे आता लघु विष्णू जाले महाविष्णू जाले आत मुखाराने आम्ही कसं करेत कशी आम्ही हे करेत पालन करेत म्हणले तो तुमके प्रेरण दिवचे हे एक कार्यक्रम बरे रीते घडील असा आणि हंगाई आम्ही सीतारमण हा म्हणले एक जप केंद्र आम्ही अनुग्रह केला कारण कसं की म्हळ्यार हांगा लक्ष्मी व्यंकटरमण म्हणून असा देवस्थाना नाव लक्ष्मी म्हळकुडे ना ते सीतारमणांत लक्ष्मी म्हळ्यार सीता देवी रमण सीतारमण म्हळ्यार तशी लक्ष्मी व्यंकटरमण म्हणटाची तशी सीता देवीला रमण म्हळ्यार आमगेलो प्रभू रामचंद्र देव हांग लक्ष्मी व्यंकटरमण आशिल्ले निमित्तान आम्ही हांगा जप केंद्राक सीतारमण हा म्हणून आम्ही हांगा जप केंद्र आम्ही नाव अभिधान आम्ही केले आणि हांग वैकेची बहुसंख्येन राम नाम जप तुम्ही स्वामीला उपस्थितीन तू स्वामीला हांग आगमना जलतना तसे आजपर्यंत मस्त रीते तुम्ही जप केला असा आता तुमगेले तुम्ही एक विनंती दवरले तुम्ही एक प्रार्थना दवरिले स्वाम्यान येऊ का स्वाम्यान मुक्काम देऊ का आणि आम्ही मुक्काम दिले आता आम्ही एक आमंत्रण देतात आमगेल 550 वर्षाक तुम्ही सर्व लोकांना प्रत्येकाने मठात ठेवा तुमगेला आमंत्रण आम्ही यायले आता आम्ही मठातर्फे ना स्वामीतर्फे ना 550 वर्षाचे सार्थ 500 कोटी राम नाम जप जाले ताजेची महोत्सव प्रत्येकाने मठांतू नोव्हेंबर 27 ರಿಂದ
डिसेंबर 7 पर्यंत आम्ही कार्यक्रम गांतून घेतलेला असा. त्या कार्यक्रमांतून तुम्ही वैकेची सहर्ष जाऊन गेलो खणी असल्यार वैकेची त्या 10 दिवस ना 11 दिवस परतगाळीक येवचे तसले तुमगेले एक ध्येय उद्देश तुमगेले एक विचार उरका आणि त्या कार्यक्रमांत वैकेची सहभाग घेऊन गेलो. हंग कशी तुम्ही कार्यक्रम बरे रीती कोण दिले तशी आमगे परतगाळी मठा कार्यक्रम वैकेची तुम्ही सर्व लोकांना मेळ घेऊन बरे रीती करतशी तुम्ही सहकार करता म्हणून या संदर्भात आम्ही सर्व लोकांना जी एक सूचना तशी ती मठातर्फे ना आम्ही अधिकृत जाऊन गेले आमंत्रण म्हणून तुम्ही लेक्चर ना मुखार वापस हे हांगाने अवकाश स्वामीला आगमन जावं ना मुक्काम जावं मुखार दिवसान उरताले किंतु ह्या कार्यक्रमामध्ये येवचे तसले संदर्भ ना त्या निमित्तान ह्याची जी वेदिका आम्ही संदर्भारी आम्ही आमंत्रण दितासाची तशी आईची दिवसाक गुरुवंदना कार्यक्रमानिमित्तानं तुम्ही हृतपूर्वक जाऊन स्वामीला एक गौरवाक समजावून गेलो मठा गौरवाक समजावून गेलो तुम्ही स्वामीक हृतपूर्वक जाऊन स्वागत पाद्यपूजा इत्यादी केल्या बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडवो तुमच्या घरांतू तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायांतू लक्ष्मी व्यंकटरमण देवालय सन्निधानांतू तशी प्राकारांतू तशी गेरसोप्पा गावांतू तशी ती भायर असेल तसले सर्व ही समाज बांधव तांगेल वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद पर भाषणात मी मंगल घडीताची श्रीकृष्ण